नमस्कार मंडळी. नवरात्र म्हणजे भक्ती, शक्ती आणि संस्कृती यांचं सुंदर रूप. या 9 दिवसात आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करतो आणि त्यांना दररोज वेगळा नैवेद्य अर्पण करतो. आजच्या व्हिडिओत आपण पाहूया देवीला कोणते नैवेद्य आपण अर्पण करू शकतो जे तुमच्या भक्तीत पावित्र्य आणि समाधान आणतील. दूध किंवा खीर. शुद्ध दूध किंवा तांदूळ आणि साखरेपासून बनवलेली खीर ही शांततेचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. देवीला अर्पण केली की मनाला प्रसन्नता मिळते. दुसरा प्रसाद आहे शिरा. रव्यापासून बनवलेला गोड शिरा हा बहुतेक पूजांमध्ये अर्पण केला जातो. नवरात्रीमध्येही तुम्ही तो अर्पण करू शकता. तिसरा प्रसाद आहे पारंपरिक पुरणपोळी. गुळ आणि चण्याच्या डाळीचा संगम असलेली पुरणपोळी अतिशय गोड आणि पवित्र नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते. चौथा नैवेद्य आहे तळलेली किंवा गोड चव असलेली डिश, जी गोडवा आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून मानली जाते, अशी मालपुवा. ही बनवायला अतिशय सोपी आहे. पाचवा नैवेद्य आहे बुंदी लाडू किंवा बुंदी. रंगीत बुंदी किंवा बुंदीचे लाडू हे प्रसादाचे अत्यंत लोकप्रिय रूप आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा प्रसाद आहे. खेवर. काही खास सणांसाठी हा गोड पदार्थ तयार करतात. देवीच्या प्रसन्नतेसाठी खास अर्पण केला जातो. विशेष उत्तर भारतात याला अतिशय मान आहे. पेढा किंवा बर्फी अशी मिठाई तुम्ही नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करू शकता. आठवा नैवेद्य आहे फळे. ताजे आणि ऋतूमध्ये अवेलेबल असणारी फळे देवीला अर्पण केल्याने समाधान मिळते. अर्पण केलेली फळं स्वतःही खाल्ल्याने आरोग्याचाही फायदा होतो. नववा नैवेद्य आहे गूळ आणि चणे. अत्यंत साधं पण पवित्र बांधले गेलेलं नैवेद्य म्हणजे गूळ आणि चणे. हे देवीच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं. या नैवेद्यांमधून केवळ देवीला प्रसन्न करणे नाही, घर आणि वातावरणही सकारात्मकतेने भरून जाते. नैवेद्य अर्पण करताना मन शुद्ध असणं हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. भक्तिभावाने केलेली एक छोटी पूजा देवीला अधिक प्रिय असते. तुम्हाला या नैवेद्यांपैकी कोणता नैवेद्य सर्वात प्रिय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.